दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. माझं नाव निखिल आणि मी ठामपणे सांगू शकतो, मी त्या गावात कसलाच अपराध करून गेलो नव्हतो. पण तिथून बाहेर पडताना माझ्या तोंडातूनही नकळत एकच शब्द निघत होता, माफ कर. मी देवसर गावात आलो तेव्हा पहिली गोष्ट जी विचित्र वाटली ती अंधार नव्हती ना शांतता, ती होती लोकांची सवय. बसस्टँडवर उतरलो. माझी बॅग मागच्या माणसाला हलकीशी लागली. तो लगेच म्हणाला, माफ करा. मी थांबलो. क्षणभर वाटलं कदाचित नीट ऐकू आलं नसेल. अरे चूक माझी होती, मी म्हणालो. तो काहीच बोलला नाही, फक्त मान खाली घालून निघून गेला. पहिला इशारा तेव्हाच मिळाला होता, पण मी दुर्लक्ष केलं. देवसर लहान गाव होतं. 4 रस्ते, एक जुनी बाजारपेठ, एक शाळा आणि मधोमध एक मंदिर. लोक हसत होते, काम करत होते, भांडत सुद्धा होते. पण प्रत्येक वाक्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला किंवा मध्येच माफ करा. चहाच्या टपरीवर गेलो. एक कटिंग मी म्हणालो. चहावाल्याने चहा दिला. पैसे घेताना तो कुजबुजला, माफ करा. मी थेट विचारलं, इथे सगळे माफी का मागतात? तो थांबला, आजूबाजूला पाहिलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, इथे प्रश्न विचारत नाहीत. त्या वाक्यात भीती नव्हती, त्या वाक्यात सवय होती. दुपारी मी भाड्याच्या खोलीत शिफ्ट झालो. मालकीनबाई सध्या शांत. किल्ली देताना म्हणाल्या, काही अडचण झाली तर माफ करा. मी हसलो. अहो, आधीच माफी कशाला मागताय? मी म्हणालो. त्या क्षणी त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पहिल्यांदाच. आणि त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, ओळख होती. जणू त्या मला आधीपासून ओळखत होत्या. पहिली रात्र शांत गेली, खूपच शांत. पण पहाटे माझ्या झोपेवर पहिला खाव बसला. शेजारच्या घरातून आवाज येत होता, माफ करा, माफ करा. एकच सुरात, हळू, जणू मंत्रच. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एक म्हातारा माणूस घराच्या अंगणात बसून डोळे बंद करून स्वतःशीच बोलत होता. नाही, तो स्वतःशी बोलत नव्हता, तो कोणाकडे तरी माफी मागत होता. आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं, हे गाव माफी मागत नाहीये, हे गाव काहीतरी लपवत आहे. त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो एकटाच होता, घर रिकामी, तरीही तो सतत कुजबुजत होता, माफ करा, माफ करा. जणू कोणीतरी त्याच्या अगदी समोर उभा आहे आणि तो खाली मान घालून डोळे न उघडता बोलतोय. मी खिडकी बंद केली. माझं डोकं म्हणत होतं, हे तुझं गाव नाही, तू दुर्लक्ष कर. पण शरीर ऐकत नव्हतं. सकाळी बाहेर पडलो. बाजार नेहमीसारखा चालू होता. भाजीवाले ओरडत होते, लोक सौदे करत होते. सगळं ठीक, खूपच ठीक. मी कालचा म्हातारा शोधत होतो, तो मात्र दिसला नाही. पण चहावाल्याला विचारलं, काल जो म्हातारा होता ना बाजूच्या घरात? चहावाला चहा ओतत थांबला क्षणभर, मग म्हणाला, झालं असेल. झालं म्हणजे? मी विचारलं. त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही, फक्त एवढंच म्हणाला, माफ करा. तो शब्द यावेळी वेगळा वाटला. काल सवय होती, आज तो इशारा वाटला. दुपारपर्यंत मला अजून 2 गोष्टी जाणवल्या. गावात कोणी कोणाचं नाव घेत नव्हतं आणि माफ करा सोडून दुसरं उत्तर कोणाकडे नव्हतं. मी शेजारच्या माणसाला विचारलं, इथे पोलीस स्टेशन कुठे आहे? तो गोंधळला. का? त्याने विचारलं. कालचा म्हातारा दिसत नाही, मी म्हणालो. तो माणूस पांढरा पडला. माझ्या हाताला धरून अगदी हळू आवाजात म्हणाला, निखिल. मी थबकलो. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मी विचारलं. त्याने माझा हात लगेच सोडला
आणि मागे सरकत म्हणाला, माफ करा. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, इथे नावं घेतली जात नाहीत, पण नावं माहिती असतात. आणि मी संध्याकाळी मग मंदिरात गेलो. काहीतरी उत्तर मिळेल असं वाटलं. आरती सुरू होती. लोक रांगेत उभे होते, डोळे बंद, हात जोडलेले, पण कोणीही देवाकडे पाहत नव्हतं. सगळे जमिनीवर पाहत होते. मग आरती संपली. पुजारी पुढे आला. लोक एक एक करून त्याच्यासमोर झुकत होते आणि म्हणत होते, माफ करा. देवाला नाही, पुजाऱ्याला सुद्धा नाही, हवेत. मग माझा नंबर आला. पुजारीने काहीच विचारलं नाही, फक्त माझ्याकडे पाहिलं. खूप वेळ. माझ्या छातीत दडपण आलं. डोक्यात आवाज घुमू लागला, बोल. फक्त एकच शब्द. माझे होठ हलले आणि माफ करा. तो शब्द बाहेर पडताच माझ्या डोक्यात एक झटका बसला. क्षणभर मला जाणवलं, मला आठवलं, रात्री, अंधार, ओरडणारा आवाज, कोणाचा तरी हात आणि रक्त. मी घाबरून मागे पडलो. पुजारी म्हणाला, आता तुला इथे थांबावं लागेल. का? मी ओरडलो. तो शांतपणाने म्हणाला, तू माफी मागितली आहेस. त्या रात्री काही विचित्रच वाटत होतं. डोळे मिटले की एकच वाक्य ऐकू येत होतं, सगळे माफी मागतात, पण कोणीच सांगत नाही कशासाठी ते. आणि पहाटे माझ्या दारावर एक ताप पडली. दार उघडताच मला जे दिसलं तो कालचा म्हातारा होता, पण त्याच्या डोळ्यात आता काहीच नव्हतं. तो म्हणाला, उशीर झालाय निखिल. दारात उभा असलेला तो म्हातारा खरा तर उभाच नव्हता, पण थोडासा तरंगत होता. पाय जमिनीला टेकवलेले होते, पण सावली सावली चुकीच्या बाजूला पडली होती. तू जिवंत आहेस? मी थरथरत विचारलं. तो हसला नाही, रागवला सुद्धा नाही, फक्त म्हणाला, इथे ते शब्द वापरत नाहीत. मग काय वापरतात? मी ओरडलो. तो माझ्या खोलीत आला, माझ्या खाटेवर बसला आणि शांतपणे म्हणाला, इथे फक्त 2 गोष्टी असतात, आठवण आणि माफी. मी दार लावलं. खोलीत हवा जड झाली. तो म्हातारा माझ्याकडे पाहत म्हणाला, तू काल मंदिरात काय पाहिलंस? मी डोकं हलवलं. खोटं बोलू नकोस. तो म्हणाला, माफी मागितल्यावर खोटं चालत नाही. त्या क्षणी माझ्या डोक्यात जोराचा ठणका बसला. डोळ्यांसमोर चित्र फिरू लागली. पहिली आठवण, रात्र, पावसाचा आवाज. मी एका माणसामागे धावत होतो. का ते माहीत नव्हतं, फक्त एवढं आठवत होतं. तो ओरडत होता, थांब, थांब रे, मला माफ कर. आणि मी थांबलो नव्हतो. मी किंचाळलो, हे माझं नाहीये, मी असं काही केलं नाही. म्हाताऱ्याने मान हलवली. कोण म्हणाला केलंय? मी गप्प झालो. माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली नसते. तो म्हणाला, तो गुन्हा विसरण्याची परवानगी असते. मी विचारलं, तुम्ही सगळे इथे का आहात? तो खिडकीकडे पाहत म्हणाला, कारण आम्ही विसरायचं ठरवलं. त्या दिवशी मला कळलं, देवसर हे गाव नाही, हे लोकांचं डम्पिंग ग्राउंड आहे, जिथे ज्या लोकांनी काहीतरी केलंय आणि ते आठवण सहन होत नाहीयेत, ते इथे येतात. मग जो माफी मागत नाही? मी विचारलं. म्हाताऱ्याने पहिल्यांदा माझ्याकडे सरळ पाहिलं आणि म्हणाला, तो आठवत राहतो. आणि त्या रात्री माझ्या दाराबाहेर लोक जमा झाले. हळू आवाज, एकाच वाक्याचा जप, माफ करा, माफ करा. मी कान बंद केले, पण आवाज येत होता. डोक्यात, छातीत. दुसरी आठवण, एक बंद खोली, कोणीतरी जमिनीवर पडलेलं. मी फोन हातात घेतला होता, पण कॉल केला नव्हता. मी फक्त उभा होतो आणि विचार करत होतो, हे माझं काम नाही. मी रडलो. पहिल्यांदा. म्हातारा म्हणाला, तू अजून पूर्ण विसरलेला नाहीस. मग मी विचारलं. तो उठला, दाराकडे गेला आणि म्हणाला, म्हणूनच तू धोकादायक आहेस. तो
तो बाहेर गेला. दार बंद झालं. आवाज थांबला. सकाळी गाव शांत होतं, खूपच शांत. मी बाहेर पडलो. काल जे लोक होते ते आज नव्हते. जणू गावात माणसं बदलली होती. मंदिरासमोर भिंतींवर नवीन ओळ लिहिलेली होती, हाताने, ते पण घाईघाईत. जो आठवतो तो राहत नाही. आणि त्या खाली माझं नाव होतं, निखिल. मंदिराच्या भिंतीवर माझं नाव पाहिल्यावर मला भीती वाटली नाही. खरं सांगायचं तर मला राग आला. मी त्या अक्षरांकडे पाहत म्हणालो, मी नाही. माझा आवाज थरथरत नव्हता. पहिल्यांदाच. गावात कोणीच नव्हतं. कालपर्यंत भरलेले रस्ते आज रिकामी होते. दुकानं उघडी होती. भाजी सडत होती. चहा थंड झाला होता. पण माणसं नव्हती. मी रस्त्यावर उभं राहून ओरडलो, कोणी आहे का? माझ्याच आवाजाची प्रतिध्वनी आली. आणि मग पाठीमागून एक वाक्य, माफी मागशील? तो पुजारी होता. एकटाच. मी त्याच्याकडे पाहून म्हणालो, मी माफी मागणार नाही. तो हसला. पहिल्यांदाच. तुला अजून समजलेलं नाही. तो म्हणाला, माफी मागणं हा पर्याय नव्हता. मग? मी विचारलं. तो मंदिराकडे चालू लागला. मी त्याच्या मागे. मंदिरात दिवे पेटवलेले होते, पण देवारात मूर्ती नव्हती. फक्त एक आरसा, मोठा, जुना, भेगाळलेला. पुजारी म्हणाला, हे गाव माफीसाठी नाही बनवलं गेलं. मग कशासाठी? मी विचारलं. तो आरशाकडे बोट दाखवत म्हणाला, जबाबदारी टाळण्यासाठी. आरशात मी स्वतःला पाहिलं, पण माझ्या माग अजून लोक होते, खूप लोक. सगळे शांत, सगळे खाली मान घालून. हे कोण आहेत? मी विचारलं. पुजारी म्हणाला, जे म्हणाले हे माझं काम नाही. त्या क्षणी सगळं आठवलं, पूर्ण, खरी आठवण. तो माणूस रस्त्यावर पडलेला होता. अपघात झाला होता. लोक थांबले होते. मीही. माझ्या हातात फोन होता. एक कॉल, एक निर्णय. पण मी मागे वळलो. कोणीतरी दुसरा करेल, मी स्वतःला म्हटलं. आरशातल्या लोकांनी एकाच वेळी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, माफ कर. मी डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच तोच शब्द बोललो नाही. मी म्हणालो, मी चुकलो. क्षणभर शांतता. आरसा तडकला. मी डोळे उघडले. मंदिर नव्हतं, गाव नव्हतं. मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभा होतो. भिंतीवर एक नोटीस होती, हिट अँड रन केसमध्ये आरोपी निखिल देशमुख. माझ्या हातात अजूनही फोन होता. स्क्रीनवर मिस कॉल चमकत होता, त्या माणसाचा. आणि माझ्या मागून कोणीतरी हळूच म्हणालं, आता माफी मागशील की जबाबदारी घेणार? मी वळलो. आरसा नव्हता, पण मी स्वतः होतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.